कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम आपल्यासोबत आहे. बाबा काय सांगणार, पक्षप्रवेशाची शक्यता वर्तवली जाते भाजपमध्ये, अनेक मोठे पक्षप्रवेश, महायुतीत पक्षप्रवेश. महत्त्वाचं म्हणजे मी पहिल्यापासूनच सांगत होतो की पुष्कळसे मोठे मोठे नेते आपला महायुतीमध्ये जुळतील आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलेलं आहे की फार मोठे नेते आतापर्यंत आलेले आहेत महायुतीच्या वेगवेगळ्या पक्षामध्ये. आणि त्या दृष्टिकोनातून आता लवकरच मला वाटते उद्यापासून पुन्हा महाभरती या महायुतीमध्ये मोठे मोठे नेते येण्याची शक्यता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जे इंडिया आघाडी आहे त्यांना फार मोठा झटका बसणार आहे. आणि त्याचा जे आपण पाहत आहोत की जे इंडियाचं जे आघाडी झालेलं आहे त्याच्यामध्ये आपसामध्ये लढायचं त्यांचं काही 5-6 सीटवर आपसात लढू अशा प्रकारचा सुद्धा त्यांचा मैत्रीपूर्ण लढत करायचा असा प्रकारचं झालं. आणि आंबेडकर जे वंचित बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबतसुद्धा त्यांना बसता आला नाही इंडिया आघाडीला. तर आपण विचार करा की आता मला वाटते आता मोदीजींना 400चा पार जाण्यामध्ये काही अडचण येणार नाही. ठाकरे गटाचा एक मोठा नेता भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. पक्षप्रवेशाची शक्यता वर्तवली जाते. नाही आता आहेत, आता नेते पुष्कळसे काही आमदारसुद्धा इकडे येऊ शकतात महायुतीमध्ये. आपला उद्धव ठाकरे साहेबांचासुद्धा पक्षाचे मोठे नेते येऊ शकतात असं तरी आम्हाला आज दिसत आहे. म्हणजे फार असंतुष्ट इंडिया आघाडीमध्ये निर्माण झालेलं आहे. आणि कालच पाहतो की चंद्रपूर जिल्ह्याचे मोठे नेते काँग्रेसला सोडून बाजूला आलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून फार वेगवेगळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळं परिस्थिती निर्माण होत आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटते की पुष्कळसे नेते आपला महायुतीमध्ये प्रवेश करतील. ठाकरे गटाचा नेता काही नाव चर्चेत आहे जो येणार आहे, येण्याची शक्यता आहे? नाही, आता नाव वगैरे सांगून काय उपयोग नाही. आता आपण वेट अँड वॉच ते बरं राहील. तुम्ही महायुती मजबूत आहे असं म्हणतात, मग इतर पक्षाच्या नेत्यांची गरज काय आहे, तुम्हाला का घेताय? नाही, आता नेते येत आहेत तर घ्यायला हरकत नाही, कारण की आपल्याला आणखीन मजबूतीकरण आमच्या महायुतीला येईल. आम्ही मजबूत आहोत, आणखीन मजबूत झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सगळे नेते आपल्याकडे येतात ह्याच्याकरता की मोदींचा हात बळकट झाला पाहिजे. आणि मोदींना एक पूर्ण ताकदीने आपण 400चा पार घेऊन जायचं असं प्रकारचा सगळ्यांचा इच्छा झालेल्या. आणि त्या दृष्टिकोनातून इंडिया आघाडीचे मोठे मोठे नेते सगळे आमच्याकडे हळूहळू येतील. राष्ट्रवादी अजितदादा गटात येण्याची शक्यता आहे? कोणी येतील का, काही ना काही. आता काही जातात येतात ते वेगळं गोष्ट आहे, परंतु चांगल्या प्रकारचे नेते आमच्याकडे सुद्धा येण्याची शक्यता आहे. काल लंके गेले तुम्हाला सोडून, त्यांनी राजीनामा दिला आमदारकीचा. धक्का मानला जातोय तुमच्या गटाला? नाही, असं काय धक्का वगैरे नाही. ते जे 43 होते आता 42 आहेत. 42 45 होतीलच, मी पहिल्यापासून सांगतो. आणखी 3 वाढतील, त्याला काय अडचण नाही. हे होऊ द्या, सगळं चित्र स्पष्ट होईल. एकदा आमचा लोकसभेचा निकाल लागला की सगळं काय परिस्थिती होईल काय नाही आपण पुढे पाहणारच आहोत. बारामतीत काय होईल असं वाटतं? बारामतीची लढत हाय प्रोफाईल आहे. नाही, तर हाय प्रोफाईल आहेच, परंतु सगळं जे महायुतीचे नेते सगळं आता एकत्रित झालेलं आहे. सगळ्यांचं जे थोडाफार काही मनामध्ये थोडा संकुचित भावना होतं ते सगळं आता DCM साहेब, देवेंद्र फडणवीसजी, अजित पवार साहेब, CM साहेब हे सगळ्या नेत्याने बसून सगळ्यांचा एक प्रकारे बसून सगळं मार्ग काढलेला आहे. आणि मला वाटते की आता बारामतीचा विजय हा निश्चित आहे. आणि मला वाटते मी 1 लाखाच्या वर म्हटलं, परंतु 2-2.5 लाखाच्या वर आमचा उमेदवार निवडून येईल. नक्कीच येत्या काळात महायुतीमध्ये मेगा भरती सुरू होईल. इंडिया आघाडीमध्ये नेते उरणार नाही असा दावा करतायत कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.